मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ हा जरा वेगळा असणार आहे. तर 10 ते 15 वयोगटातील मुलेही माझ्याकडे येतात आणि मला विचारतात की तुमची आवडती क्रिकेट टीम कुठली. मी बुचकळ्यात पडतो, कन्फ्यूज होतो की असा प्रश्न हे का विचारत असतील. ते परत विचारता की कोणती तुमची सांगा ना आवडती क्रिकेट टीम. मी त्यांना म्हणतो, अरे इंडियन म्हणून आज एखाद्या इंडियनला आपल्यापैकी जर आवडत असेल तर फक्त एक न्यूझीलंड आवडते, तर त्या व्यतिरिक्त दुसरी कुठली टीम नाही. ते म्हणता नाही नाही ते नाही म्हणे, आम्हाला IPLची आवडती टीम सांगा. मुंबई, RCB, चेन्नई, राजस्थान, कोलकाता, दिल्ली यांच्यापैकी एक आवडती सांगा. म्हटलं का रे, तुम्ही ही का विचारताय, जी आपली मेन जी इंडियन टीम आहे त्याबद्दल का नाही विचारते. ते म्हणता की नाही हो, त्या टीमचं काय आलं एवढं, त्या टीमचं नाही आम्हाला ऐकायचं, आम्हाला IPLच्या टीमचं ऐकायचं आहे, कारण IPLमध्ये खूप एंटरटेनमेंट असतं. त्यांच्या दृष्टीने इंडियन क्रिकेट टीम ही संकल्पना अगदी नॉर्मल आहे. इंडियन क्रिकेट टीम म्हणजे किस झाडकी पत्ती किंवा इंडियन क्रिकेट म्हणजे किस झाडकी पत्ती असंच त्यांना वाटतं. परंतु याच्यात त्यांचा देखील दोष नाही म्हणा, की त्यांना कधी दादा म्हणजे सौरभ गांगुलीचा ऑफ ड्राईव्ह कधी बघायला भेटला नाही, लक्ष्मणचा कलाईच्या साह्याने खेळलेला ऑन ड्राईव्ह बघायला भेटला नाही, सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह कधी त्यांनी बघितला नाही किंवा राहुलचा डिफेन्स त्यांनी कधी अनुभवला नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे IPLमध्ये वेगवेगळ्या टीममधून खेळायचे, सचिन, राहुल, त्याच्यानंतर सौरभ गांगुली, लक्ष्मण, झहीर खान हे वेगवेगळ्या टीममधून खेळायचे, तर त्यामुळे हे वेगवेगळ्या टीमचे प्लेयर आहेत. पण नाही, या सर्व प्लेयर्सनी टीम एक संध बांधली होती आणि टीमला जिंकणं कसं हे शिकवलं होतं. त्यामुळे हे सर्व एका टीममध्ये खेळायचे की नाही हे देखील त्यांना माहीत नव्हतं. हद्द तर तेव्हा झाली ज्यावेळेस एक 6वीचा मुलगा माझ्याकडे आला की सर फायनल सांगा म्हणे, तुम्हाला मुंबई इंडियन्स आवडते, RCB आवडते का आपली भारताची टीम आवडते. म्हटलं दादा तू जा, आता बस झालं. आता हा आघात न सहन होण्यासारखा होता, कारण एक 12 वर्षांचा मुलगा मला म्हणतोय की तुम्हाला IPLची टीम आवडते की इंडियन क्रिकेट टीम. म्हटलं बस, आता क्रिकेटवरचा आघात खूप आहे, आता काहीतरी केलं पाहिजे. तसे खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण वाटलं, मनाला वाईट वाटलं. हार्डकोर क्रिकेट फॅन जो आहे ना त्याच्या मनाला नक्कीच वाईट वाटेल की इंडियन क्रिकेट टीमला नगण्य समजलं जाते तुलनेत IPLच्या. IPLला कुठल्याही प्रकारचं नाव ठेवत नाही, पण एक एकंदरीत मत आहे की इंडियन क्रिकेट टीमला IPLच्या तुलनेत एक कमी समजलं जाते. आणि म्हणूनच अशा काही मॅचेसचं ॲनालिसिस मी आपणासमोर घेऊन येत आहे की ज्या मॅचेस इंडियन क्रिकेटच्या हिस्ट्रीमधल्या एक अतिशय रोमांचक मॅचेस होत्या आणि त्या कधीही न विसरण्यासारख्या होत्या. यामध्ये काही कटू आठवणी देखील असतील, काही चांगल्या आठवणी आणि काही अतिशय मनाला आनंद देणाऱ्या आठवणी देखील असतील. पण होपफुली तुम्ही सर्व एन्जॉय कराल अशी अपेक्षा ठेवतो. तर आपण सुरुवात करणार आहोत 2007च्या ODI वर्ल्ड कपपासून. हो, हा तोच ODI वर्ल्ड कप आहे ज्या ODI वर्ल्ड कपने भारताच्या क्रिकेट सिस्टीमला, क्रिकेटर्सला, क्रिकेट प्लेयर्सला, मॅनेजमेंटला, सर्वांना टॉप टू बॉटम अगदी हलवून सोडले होते. हा तोच 2007चा वर्ल्ड कप आहे. या 2007च्या वर्ल्ड कपने अनेकांचे करिअर डिस्ट्रॉय केले तर अनेकांचे करिअर घडवले. तर याच 2007च्या वर्ल्ड कपबद्दल आपण मॅच टू मॅच ॲनालिसिस करणार आहोत आणि हे ॲनालिसिस सेगमेंट आपण सुरू करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओपासून, आणि त्या व्हिडिओपासून 2007 या वर्ल्ड कपचं मॅच टू मॅच ॲनालिसिस सेगमेंट होणार आहे. तर